आता शेतात कसलं कामं करतायत? आता हे वखरणी कोळपणी आणि पावसाची गैर अपेक्षा आहे. पाऊस एक जर पडला तर मध्यस्तरी तरी आम्हाला थोडंसं आनंदाने पिकांना गैर पाण्याचे हे पडेल फरक. म्हणजे आता कापूस लागवड केलेली आपण हा जो 15-20-22 दिवस कापूस झालेला आहे. झालेला आहे आणि पण अजून काही पाऊस नाही. वरून पाऊस पडत नाही. नाही. अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांची की पाऊस चाला झाला तर सर्व अपेक्षा व्यवस्थित होतील. मटेरियल वगैरे निंदणी बरोबर. आणि आता ठिबकने किती पाणी दिलं तर ते कमीच पडत आहे. गैर कमी मध्ये लाईट राहत नाही. त्याच्यात आणखी ते पावसामुळे ते जम तुटतो. काही प्रॉब्लेम आहे. 6 घंट्यावर लाईट पूर्ण होत नाही. बरोबर बरोबर. आणि हे ठिबकच्या सिंचनाने पाणी दिलं तर त्याची वाढ होत नाही आहे आणि कुठं सुटत आहे. त्याच्यामुळे बिट्टू पडण्याची जास्त सुरुवात झालेली आहे. पावसाचं पाणी राहिलं तर वाढही वाढ चांगली होईल आणि थंडावा पडेल आणि ते टेम्परेचर बी थोडंसं डाऊन होईल. आता गरम गैरशी 40-42च्या वरती टेम्परेचर आहे. त्याच्यामुळे त्याचा परिणाम पिकावर होतो. कापसावर सर्वच पिकावर बँकीर कोणी काही लावलेलं आहे भाजीपाला वगैरे त्याचे बी फुल वगैरे. बरोबर. मग जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत मग कोळपणी व निंदणी चालू आहे. जेमतेम असं चित लागत नाही शेतात आणि करतोय मग थोडंसं बारीक आणि पाऊस आला असतात थोडंसं उतरलेलं असतं गवत वगैरे ते निंदणी व्यवस्थित झाली असती. पण आता काही समजत नाही शेतकऱ्यांना गैर. आणि बियाणे वगैरे खत वगैरे यांचे भाव गैर वाढलेले आसमान. दुकानावर गेलं तर काही घेऊ शकत नाही. 2250ची 10-26 3-15 ते आणतोय. मग नॉर्मल ते थोडं बहुत देतात एकरवर युरिया ते झिंक वगैरे असं. बघू आता पुढे पाऊस पडल्यावरच पुढे निर्णय होईल. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक जे बजेट आहे ते सगळं कोडमलेलं आहे. हे 2-3 वेळा सांधून कापूस पाणी कमीमुळे ते तिथं खुरबडे काही गरमीमुळे असं होतंय. 850ची थैली आहे तरी ती 2-3 वेळा आम्ही सांधत आहे. बरोबर. काय नाव आहे दादा आपलं? ज्ञानेश्वर मकडू पाटील करताळ वय